नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपती बाप्पा मोरया। ओम गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपती बाप्पा मोरया। ओम गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me is Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So back to home, आलोय 24 hours duty करून आणि आज आहे मला सुट्टी. So yes, आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. So please stay tuned. So the new day has started. आज आहे ब्रेकफास्टला डोसा आणि चिकन पोहे. चिकन पोहे बनवले खास लाडक्या धीराला. बस आली मला दोन नको डोसे. खा खा. आता हे खाल्लं ना छान. वेळ अजून जेवायला आपल्याला. असू दे. अरे खा असं काय करतो. पोळी घे मग. आम्ही बाहेर आलो मार्केटमध्ये सामान घ्यायला आणि ॲक्च्युली रचनाला जे सिल्वर बटन मिळालेलं त्याचं आम्ही प्रॉपर बॉक्स फ्रेम बनवून त्याला LED लाईट्स लावून दिलं आहे ते. सो फायनली ते घ्यायला चाललो आणि कशी झाली आहे बॉक्स फ्रेम आणि सिल्वर बटन कसं दिसत आहे हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून्ड. सो चल. आणि कसं वाटतंय रचना तुझी मेहनत सगळी ती फायनली एका फ्रेम झाली. कधीपासून बनवायची होती. लाईट्स ऑफ करू. दोनों लगले. How's it? अच्छा दिख रहा है. नाइस. मस्त वाटतं ना. मस्त गेली रे फ्रेम. काय बनवतात ते. स्नोमॅन. लॉलीपॉप. हा स्नोमॅन आहे तुझा. प्लीज आज काय गडबड झाली की एवढा कंटाळा आलाय मला. आळस मला शिकल्या. संडे यू शुड रेस्टच पाहिजे. संडेला पण तोच रुटीन सेम. किती बोर आहे. बाईचं रुटीन चेंजच नाही होत. सकाळ संध्याकाळ रात्र तेच. झोपताना तेच. उठताना तेच. हा ते खरंच आहे मात्र बोललीस ते. सुट्टी नसतेच. ऑफिसला जे जातात बाकीचे जे लोक ऑफिसला जातात मेन्स त्यांच्याबद्दल बोलते की त्यांना संडे असतं की काही त्यांना विचार नाही करायचं काय नाही. पण बाई ऑफिसला जाते घरात असते दुसरीकडे असते कुठेही असते तिला तेच सगळं ज्या गोष्टी आहेत त्या आहेतच. पण आता तरी खूप चेंज झालेलं आहे. मेन आता सपोर्ट करायला लागले जसं की सनी आहे आणि असं खूप जण आहेत. मी बघते इव्हन मला कमेंट्स येतात की आमचे हसबंड आम्हाला मदत आता ऑलमोस्ट सगळे कसे ब्रॉड माइंडेड आणि ओपन अप झाले. दॅट इज अ गुड थिंग. दॅट इज अ गुड थिंग. कारण आपण आपल्या पुढच्या जनरेशनला ते शिकवायला पाहिजे की मुलगा असो की मुलगी प्रत्येकाने इक्वली काम करायला पाहिजे. कुठलंच काम छोटं किंवा मोठं नाही. आपलं पहिले म्हणायचं की अरे ती मुलगी आहे तिला किचन मधलं हे शिकव ते शिकव. नाही. मी इव्हन आधीच्या ब्लॉग मध्ये पण सांगितलं. आर्य होता वंश होता सो त्यांना सुद्धा तेवढंच शिकवते मी किंवा बोला वहिनी बोला किंवा स्वीटीताई पण वंशला फुल ट्रेन करते. असं नाही ती विचार करते की तो माझा मुलगा आहे तर त्याने ते नाही करायला पाहिजे असं नाहीये. इक्वली सगळं काही म्हणजे लिटरली आईनी त्याच्याशी आरेला इव्हन लसूण सोडायला बसलेलं. असं नाहीये की जे आधीच्या काळात होतं की मुलींनीच ते काम केलं जायला पाहिजे. इव्हन आम्ही बोर्डिंग स्कूलमध्ये होतो आम्हाला तेव्हा टॉयलेट क्लिनिंग म्हणजे स्वतः वॉशरूम सगळं क्लीन करायला लावायचे. आणि आय डोंट नो खूप लोकांना असं वाटतं की अरे घरात तो मेल
किंवा तो मेन एक व्यक्ती तो जेवण बनवतोय तसं एकदम असं. हा, पण जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो तिथे पण तेच असतात. हे का नाही डोक्यात येत जे शेफ आहेत. ऑफकोर्स विमेन्स असं पण मेन पण आहेत तिथे. मग तेव्हा तो दृष्टिकोन तिथे का चेंज होतो आणि घरात असताना का चेंज होतो मला नाही समजत. चलो हे तर होताही रहेगा. आपल्याला आपल्या साईडनं फक्त आपल्या पुढच्या जनरेशनला आपण काय वेगळं शिकवू शकतो आणि काय ऑफकोर्स जे योग्य आहे तेच. आपण इक्वल सगळे म्हणतो, मुलगा मुलगी इक्वल आहेत, सेम आहेत. सो तसं शिकवायला पण पाहिजे मुलाला. असं नाही बोलायला पाहिजे की हे काम फक्त मुलगीच करते का ते काम फक्त मुलगाच करते. काय ना आर्या दादा, हो की नाही. आता तर ह्यांच्या घरी तर तीन मेन आहेत, पण हे तिघं सुद्धा मामींना मदत करतात. असं मला नाही वाटत मामींना कधी असं फील झालं असेल की मला मुलगी नाही. करतात ना तुम्ही. त्या दिवशी तू मस्त काय काय करत होता आत्या बरोबर. तसं नाही बोलत, तेच आहे. वी हॅव टू चेंज, वी हॅव टू ब्रिंग द चेंज. येस. चला आता एक शिट्टी म्हणून माझी आणि मग भात. भूक लागली आहे. मस्त नाश्ता केला ना, तरी कमीच खाल्लं ते. दीदी आल्यावर वेगळाच आनंद ना तुला. आणि तुझी फेवरेट दीदी आहे आरू दीदी का अनु दीदी? असं नाही बोलायचं. माझ्या दोन्ही फेवरेट आहेत बोलायचं है ना. आरू दीदी पण तेवढंच प्रेम करते, अनु दीदी पण तेवढंच प्रेम करते है ना. तुपलीचा खेळ. सो एक छान अशी कविता लिहिली आपल्याच एका सबस्क्रायबरने, आपल्या म्हणजे फॅमिली मेंबर्सनेच यूट्यूबच्या. सो ती काय आहे, एक छान कविता ह्या ब्लॉगमध्ये नक्की आम्ही शेअर करू. सो नक्की त्यांना फॉलो करा. आणि खूप सुंदर कविता आहे. त्यांनी आपल्या कमेंट सेक्शनमध्ये शेअर केली आहे. हो का. फुलपाट लाटणं मला नाही. तू काय म्हणू. घरून गावावरून असं झालं. घामाघूम झालीस. गरम होतं एकदम. छोटे छोटे प्लांट्स बघू कुठे आहे. ही बघ. माय गॉड. मला कुठे जायचे बाबू. आता अजून येणार. मोठे ना. जा ठेव जा. छोटे आले. आजी आली वॉक करून. बाबा काय करू नका एकदम क्लीन केलंय घर. करोति कल्याणम आरोग्यम संपदा श्रद्धाबुद्धी विनाशाय नमोस्तुते दिव्या दिव्या दीपका कानी कुंड मोतिया. दिव्याला पाहून नमस्कार. बाहेर जाऊन दे. आधी आधी पाया पड. आईचे पाया पड, आजीचे पाया पड. गॉड ब्लेस. असं नाही करायचं. गॉड ब्लेस.
आजीच्या पण, आईच्या पण. मॅजिक ब्रश आहे तो. हो बोलले. जा नमस्कार कर. नाही नाहीसा काही वाटते. फायनली रेडी अँड वॉल छान वाटते. एवढं तिकडनं पण दिसतंय हॉल मधून दिसायचं आता हे पण दिसते. फायनली आम्ही निघालो आहोत फ्ली मार्केट. सो काल मी गेलेली फ्ली मार्केटला आणि त्यावेळेस संचिता नव्हती. सो इव्हन मी तिला मिस करते कारण असं जेव्हा PSMचं काही इव्हेंट असतं ना तर मी आणि संचिता एकत्र असतो. कारण त्याच टायमाला मी आणि संचिता भेटलो. तिकडनंच आमची फ्रेंडशिप स्टार्ट झालेली आहे. सो ते जे मेमरीज आहे ती जी फ्रेंडशिप आहे ती खूप प्रेशियस आहे आमच्या दोघींसाठी सुद्धा. सो 2 डेजचं आहे हे. अँड वन्स अगेन आय एम सॉरी की मी इन्फॉर्म नाही केलं आधी. पण नेक्स्ट टाइम जेव्हा पण येईन नाही वर्षातनं एकदा असतं मी नक्कीच इन्फॉर्म करेल. 2 डेजसाठीच असतं हे. पण यावेळेसचे स्टॉल्स खरंच खूप छान आहेत. त्यातला एक मी घातलं सुद्धा आहे. मला खूपच आवडलं ते. सो संचिताला आज जायचंय बिकॉज शी इज फ्री टुडे. म्हणून मग आता संचिता बरोबर मी एक राऊंड मारून आम्ही येतो. तिला मी पिक करते. सो लेट्स गो. तू साडीमध्ये काय आहेस? Because today I wore the same saree in the morning. Hello. छान दिसते एकदम. Thank you so का much. पडवायला साडी? Because she is the first Mrs. Mrs. Panvel of. No, it's not like that. Today morning I wore the saree only, so I just thought to continue the same. I was having my Bharatnatyam na. Oh, how was it? Yeah. ते मी विसरलीच. तू साडीमध्ये गेलं एक्झाम दिली आहे? हो, हाफ साडी घालायची. म्हणजे तुझी ऑलरेडी येतं तुला भरतनाट्यम? तिने क्लास लावलाय. मला सांगितलं पण नाही पर्स. ए आपण भेटलोच कुठे. माझं फर्स्ट इयर आज कम्प्लीट झालं. आय गेव द एक्झाम. नाव फर्स्ट इयर पास. नाव सेकंड इयर झाली पास. अरे वा. आता होणारच ना ग. आमच्यासाठी फक्त डिस्टिंक्शन. आमच्यासाठी परफॉर्मन्स कधी आहे? हा बघ परफॉर्मन्स वरून आठवलं. परफ्यूम नाही मारलं मी. माझ्या पर्स मध्ये बघ आहे बघ. पर्स मध्ये मला आवडली. तिच्याकडेच पहिली पहचाना नहीं आपको पहचाना नहीं. मेरी भाजी खराब निकली ना लास्ट टाइम तो मैंने कैंसिल कर दिया. ऐकत नाही बाबा. कोणालाच ऐकत नाही. आम्ही एकदम पाणी पाणी. आज पण दोनों को लेके आई. की रचनासारखी बायको, रचनासारखी मुलगी, रचनासारखी सून, रचनासारखी जाऊनबाई, रचनासारखी बहीण, मैत्रीण अगदी घरोघरी असायला पाहिजे. मग कुठेही वृद्धाश्रम होणार नाही, भांडणं पडणार नाही.
वादविवाद होणार नाही. तोच प्रयत्न आहे ब्लॉगच्या माध्यमातून. नाही, तुझं ते ब्लॉग बघणाऱ्या लोकांना मी हेच सांगते की कशी तयार होते ते नका बघू, तिची गुण बघा आणि स्वयंपाक सुरू करते. स्वयंपाक करून आजकाल सगळ्यांना पाया लागतात स्वयंपाकाला, पण तू स्वयंपाक करून सगळं. मी तर खूप फॅन आहे ही रचनाची. कॅमेऱ्याच्या मागे दादा भेटले, दादा बोलले ते उद्या येणार आहे. तिला हे खूप आवडतं. Contestant number 23, most dynamic. Next is most Miss Beautiful, contestant number 5. Contestant number 5, Miss Beautiful. Next category is best runway. Contestant number 3030. Contestant number 3030. Sanjeevani Malvankar and Srita Thakur, please come on the stage. Best runway. पौष्टिक लाडू आहेत. एक इथे आणि हे दोन्ही वेगवेगळ्या चपल्या नाही सेमच आहेत ना, आणि एक चपल्यांचं. फायनली बॅक फ्रॉम द इव्हेंट. सो वन्स अगेन सॉरी, मी यावेळेस नाही इन्फॉर्म केलं म्हणून, पण नेक्स्ट टाइम मी नक्कीच आधीच इन्फॉर्म करेल. पण फ्ली मार्केट वॉज अमेझिंग. मी आणि संजना खूप दिवसांनंतर भेटलो म्हणून खूप छान वाटलं. त्याचबरोबर आम्ही छोटे छोटे जे टायनी टॉट्स होते त्यांना तिथे असं फेलिसिटेट म्हणजे त्यांना अवॉर्ड सुद्धा प्रेझेंट केले. आणि वन्स अगेन शीतल ठक्करने खूप छान फॅशन शो ठेवलेलं आणि त्यांच्यात जो कॉन्फिडन्स होता एवढा अमेझिंग होता ना छोट्या छोट्या मुलांमध्ये. सो मस्त होतं आणि छान वाटलं. सो आता आम्ही चाललो बाहेर. हॅलो हॅलो. हा मामा निघालो, येते 5 मिनिट. या तुम्ही आरामात. नाही आरामात या 15 मिनिट. काय म्हणतात मामा? भेटलेत फायनली सरप्राईज. कुठे आपल्याला कुठे मिळणार काय बोलतो? आम्ही आलो दोन्हीला धाबा. कोण आलंय? जाते तू? सडन प्लॅन होता हा. हे ऑन द वे आले आणि मला आवडलं की त्यांनी मला फोन केलं. चहासाठी येणार होतं, जेवायला आलो. नेक्स्ट टाइम घरी डायरेक्ट. इन्व्हिटेशन नाही, डायरेक्ट भेटू लवकरच. काहीतरी प्लॅन करू लवकरच. काळजी घ्या.